श्री प्रभुलिंग देवस्थान यात्रा कमिटीतर्फे मिरीचे ग्रामदैवत श्री प्रभुलिंग महाराज यांच्या पालखी भेटीचे आयोजन। एकूण 7 देवस्थानाच्या पालख्यांचा अमृतमय भेटी सोहळा संपन्न होणार। श्री प्रभुलिंग देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे यंदाही गुरुवारी 19 तारखेला श्री प्रभुलिंग महाराज वडापूर आणि मिरी पालख्यांचे आगमन व नयनरम्य भेटी सोहळा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला सकाळी 10 वाजता वडापूर व मिरी येथील प्रभुलिंग देवाच्या पालखीचे आगमन होईल। सायंकाळी 4 वाजता नयनरम्य आणि अमृतमय भेटी सोहळ्यात बोराळे येथील श्री पिंडवडिया महाराज तसेच मंद्रुप येथील श्री मळगाल सिद्ध महाराज, सिद्धपूर येथील श्री ओग सिद्ध महाराज तसेच सुसलाद येथील श्री मुत्याप्पा वडिया महाराज, सिद्धापूर येथील श्री भूताळ सिद्ध महाराज तसेच वडापूर येथील श्री प्रभुलिंग महाराज तसेच मिरी येथील श्री प्रभुलिंग महाराज या सर्व पालख्यांचा नयनरम्य भेटी सोहळा संपन्न होईल। या सर्व अमृतमय भेटी सोहळ्याच्या प्रसंगी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे यात्रा कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे। या भेटीनंतर नवीन मिरी येथे संपूर्ण गाव प्रदक्षिणा होईल। त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता शोभेचे दारूकाम सुरू होईल। यानंतर रात्री 10 वाजता कन्नड ढोलावरची गाणी होतील। यामध्ये अमोघ सिद्ध गायन संघ आणि महालिंगराया गायन संघ सहभागी होणार आहेत। शनिवार दिनांक 21 तारखेला सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भारुडाचा कार्यक्रम होईल। सायंकाळी 4 वाजता जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर रात्री 8 वाजता कीर्तनकार प्रज्ञा पुजारी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल। यात्रेच्या शेवटच्या दिवशी रविवारी 22 तारखेला रात्री 9 वाजता ऑर्केस्ट्रा झंकार आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 20 ते 22 मार्च रोजी दररोज सर्व भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री प्रभुलिंग महाराज देवस्थान यात्रा कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे। श्री प्रभुलिंग महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मिरी गावात यंदा प्रथमच बाहेर गावाहून विविध देवांच्या पालख्यांचा नयनरम्य भेटी सोहळा असल्याने मोठा उत्साह दिसून येत आहे। यात्रेमध्ये श्री प्रभुलिंग महाराज मंदिरासमोर विविध वस्तू, खेळणी आणि इतर स्टॉल देखील लावण्यात आले आहेत। यात्रेचे मुख्य ठिकाण जुनी मिरी येथील श्री प्रभुलिंग महाराज मंदिर आहे। यात्रा यशस्वी होण्यासाठी श्री प्रभुशलिंग देवस्थान यात्रा कमिटी सदस्य आणि समस्त ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत। यात्रेमध्ये पंचक्रोशीतील सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे।